नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस आहे तिसरा मलेशियामधला. आता आम्ही चाललो आहे केबल राईडला. इकडे हायलँड म्हणून प्लेस आहे मलेशियामध्ये. थंड वातावरण आहे, तर एकदम थंड वातावरणात आता आम्ही चाललो आहे तिकडे केबल राईडला चाललो आहे. 15 मिनिटाची केबल राईड आहे. आता इकडून आम्हाला रोपवेसाठी लाईन आहे. बघा, हा रोपवे. या रोपवेमध्ये बसून आम्ही 15 मिनटं वरती जाणार, केबल राईड करणार. बाकी कसं आहे, मजा येते का तुम्हाला रशियात? रशियात नाही, सॉरी, मलेशियात. कसं झोप येते का रे? रात्री कुठं होतास? झोप येतेस? चल, आता इथे लाईन लावायला लागले. एवढी मोठी अशी लाईन आहे इथे बघा. आणि आता इथून हा रोपवेने आम्ही वरती जाणार. स्कॅन करायचे. हे आम्हाला बारकोड दिला आहे स्कॅन करायला. आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आणि याचा मोठा भाऊ दाखव. मोठा भाऊ याचा कुठे गेला? याचा मोठा भाऊ बघा इकडं हरवलेला, इकडे भेटलाय. आता इथून स्कॅन करून आम्ही आतमध्ये रोपवेमध्ये बसणार. हा असा इथं बारकोड स्कॅन करायचा आहे. इथून असं आतमध्ये जायचं. हा, इथून आतमध्ये जावे. हे असं का बरं आहे? ते कसं आहे, नवीन लोक असे असतात का? नाही ॲक्च्युली धनाजीराव थांबा ना. आम्हा तू पुढं कुठं चाललायस? थांब ना. काहीच आम्हाला एक न हरवण्याची निशाणी दिली आहे. आम्ही हां, हे पकडून पण तू हरवलास, मग तुझा अर्थ नाही जिंदगी जगून. असं या हां, बरोबर बोला. गर्दी बघायला, गर्दी खूप अशी गर्दी. लाईन आहे एका याच्यात 6-6 जण अलाउड आहे म्हणून लाईन आहे. लाईन बघा किती मोठी आहे. एक असा रोपवे येतोय, त्यात बसायचं आणि पुढे पुढे पास व्हायचं आहे. आता बसून जाणार आहे. तर बसून जायचं. बसलो फायनली. हाँ, सब बैठ गए. मैं भी बैठ गया. ये भी बैठ गए. कोई किसी को नहीं पीता. बस ना, कशाला पाहिजे? बसलोय. उधर बॅग रखो. 15 मिनिटं घालायचे त्याच्यात. राईड स्टार्ट झाले. फर्स्ट स्टॉप आहे नाही उतरायचंय ना फर्स्ट वन आपल्याला. लास्ट स्टॉपला फायनल हाईट बघा तुम्ही उतरलं किती उंच आहे. 10 मिनिट. हेलिपॅड आहे की इथं फायनल राईड चालू झाली. कुठे? ब्ल्यू कलरचं अरे हा, हा, खाली हेलिपॅड आहे. माझा चॉपर उतरणार. खाली हेलिपॅड पण आहे मेरा मित्रांनो. चॉपर उतरणार. खूप मस्त असं हे आहे. तुम्ही पडतो ते. खूप भारी आहे. हे बॅलन्स करायला तर राहील ते. कितीचा बॅलन्स करू? 130 रुपये. 130चा करू. अशी तुला 32.5 हे बघा मित्रांनो, किती उंच पोल. ओ, किती उंच पोल आहेत राईड मध्ये. हो, ये वरती बिल्डिंगी पण आहेत. हॉटेल आहे ना मोठे. मस्त थंड वातावरण आहे. असे बोललेले पण ऊन आले. हा, वरती थंडी असणार. इकडं एक मॉल सारखं आहे, इकडं आलोय. आता इकडून पुढे बाहेर जायचंय. गेम खेळायला, इंडोर आउटडोर गेम खेळण्यासाठी बाहेर जायचं इथून पुढे. काहीच हे बघा किती मरू किती हाईट वर आहे. हा मॉल आहे. तुम्ही कमेंट मध्ये किती- सांगा मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आम्ही तिथून जर उडी मारली तर आम्हाला किती पैसे मिळतील. काय राहील का आमचं, कमेंट मध्ये सांगा. त्याच पैशाने मग ऑपरेशन करायला. किती सुंदर असा नजारा आहे बघा. फायनली पोहोचलोय आम्ही आउटडोर थीम पार्कला. हे आउटडोर थीम पार्क आहे. बरंच दृश्य बघा, एक नंबर. आउटडोर थीम पार्क मलेशियामधलं. आता इकडे वेगवेगळे गेम्स आहेत, ते कमी थोडे एक्सप्लोअर करणार आहे. वेगवेगळे गेम्स एक्सप्लोअर करून त्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेल, मजा आली का नाही. खूप मजा येते. वातावरण आता थोडं थंड झालं आहे मस्त, पण थंडी नाही आहे, नॉर्मल थंड आहे. एवढं पण थंड नाही आहे, नॉर्मल थंड झालं आहे.
I'm getting an urgent signal near the rings of Saturn. I'll be right back. Okay, Max, I'll take over. Sorry about that, folks. What Max was about to show you is no danger. The ESD has been studying this living alien to help us understand our enemy from the inside out, to learn how he lives. Stay back! Stay back! Max! Max, you caught me! Max! Max, code red! Code red! गाईज आता आम्ही आउटडोर पार्कचे गेम खेळून आलो आता इंडोर पार्कमध्ये. हा इंडोर पार्क आहे, इमॅजिका सारखाच आहे. हे सगळे गेम्स आहेत इकडे. लंच वगैरे झाला आहे, आता इकडे आउटडोर पार्कला आलो आहे. तर बघूया इकडे काय काय गेम्स आहेत. ते गेम्स बघून मग त्या गेम्समध्ये बसायची पण इच्छा झाली तर बसेल, नाहीतर मग नाही बसणार. बघूया, मजा येते ट्रिपमध्ये. वातावरण अजून काय थंड झालं नाही. काहीच आता आम्ही 5D शोला आलो इकडे. 5D शो बघायला. हा बघा 5D शो आहे. हा बघा. हा भाई मॅटर करायचं आहे. भाई मॅटर करायचं आहे का? 5D शो आहे. आता हे तुम्हाला याच्यात नसेल दिसत, पण आम्हाला सनग्लासेस घातले त्यात पुरेपूर दिसतोय. मोबाईलमध्ये नसेल दिसत. गाइस आता आम्ही चाललोय नाईट लाईफ बघायला मलेशियातली. ये 6 लोग, ये सब 6 लोग अब जा रहे मलेशिया की नाइट लाइफ देखने. पर अभी उधर भी जाने के लिए इंडिया जैसा ट्रैफिक लगा है. आधा घंटा बता रहे, देखते हैं अभी कितना टाइम जाएगा. और ये आमचे मामा आहेत, ते गाडी चालवत आहेत. मित्रांनो आता आम्ही आलो आहे फुकेट विस्तारला नाईट लाईफ बघायला. इकडची मुंबईची नाईट लाईफ आपण कशी बघतो तसं इकडे सगळे. शाहरुख खानचं गाणं चालू आहे मस्त. आर यू एन्जॉइंग? कैसा लग रहा है नाईट लाईफ? कशी वाटते नाईट लाईफ? मजा येईल का? शाहरुख खानचं गाणं चालू होतं आता इकडं. खूप चांगलं वाटलं. आल्या आल्या खूप हॅपी सॉन्ग लागलेलं. हां क्या गर्दी किती आहे? रात्रीचे इकडं 11 वाजलेत. गर्दी बघा किती आहे. कुछ नहीं आ रहा पर लग रहा है उधर है ना. ही नाईट लाईफ आहे इकडे. किती भारी गाणं बोलते बघा. मित्रांनो आता आम्ही आलो आहे इकडं मलेशियातील फूड फेस्टिवलला. इकडे खूप वेगळ्या वेगळ्या पदार्थाचे फूड्स आहेत. हे बघा, ही नाईट लाईफ आहे मलेशियातील. आता आम्ही थोडा लेट झाला यायला, बट एक नंबर खूप मस्त आहे. काय आलं रे मित्रांनो, ही लाईफ नाईट लाईफ आहे मलेशियाची. बघा पूर्ण क्लब्स वगैरे चालू आहेत. The next day. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज डे 3. आम्ही KL टॉवर बघायला आलो आहे मलेशियातील. काल रात्री थोडा उशीर झाला आम्हाला, बाहेर गेलेलो म्हणून. सगळं रेडी वगैरे होऊन आता आम्ही KL टॉवर बघायला आलो आहे. मलेशिया लार्जेस्ट टॉवर. इकडून पूर्ण मलेशिया दिसते. कुलालंपूर सिटी दिसते. 360 व्ह्यू दिसतो. हाच तो टॉवर. इकडून पूर्ण मलेशिया दिसते. मित्रांनो KL टॉवर
खूप मस्त दृश्य आहे. आम्ही आता तिकडे वरती जाणार आहोत. तर आम्ही चाललोय वरती. ही लिफ्ट आहे. त्राशवनला जायचं आहे. 40 मीटर्स वरती, 60 मीटर्स, किती मीटर आहे काय माहिती, 80 मीटर, 100 मीटर वरती गेलोय आणि फायनली कधी पोहोचणार. मित्रांनो, बुर्ज खलिफा नंतर वर्ल्ड लार्जेस्ट टॉवर. हा पूर्ण 360 व्ह्यू आहे मलेशियाचा. काय एक नंबर. 250 मीटर वरती आलोय. काय आता आम्ही आलो इकडं मॉलमध्ये शॉपिंगला. तर आजचा दिवस KL टॉवर नंतर शॉपिंग होता. आता शॉपिंग करायला आलो इकडे. हे बघा, हा मॉल आहे इकडचा. इकडे चांगल्या चांगल्या गोष्टी भेटतात शॉपिंगमध्ये. बघूया आता काय काय इकडे चांगलं भेटतं. चेक करूया व्यवस्थित. आयटम्स कपडे वगैरे असतील ते घेऊया. आज सगळ्यांना ट्रॉफी भेटणार आहे. ट्रीजर बघितला पिक्चर अभि विकत गेलेले माणसे. हे बघा, गाला डिनरची थीम आहे. चालू झालाय गाला डिनर. अशा प्रकारे थीम आहे. सुंदर असं दृश्य आहे. आम्हाला हे घ्यायचं आहे आता. खूप भारी भारी मलेशियन परफॉर्मन्स होत आहेत. त्यातला हा एक परफॉर्मन्स आहे. The next morning. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज लास्टचा दिवस आहे मलेशियामधील. आज थोडा लेट झोपल्यामुळे झोप नाही झाली आहे. फेस असा डल वाटत असेल. तर आता आम्ही सगळं ब्रेकफास्ट वगैरे करून निघालो आहे. इकडं आलो आता बट्टू टेम्पलला. हे बघा, ही मूर्ती. इकडे आलो आहे आता फिरायला. बट्टू टेम्पल आहे. खूप मस्त असं टेम्पल आहे. ही बुद्धाची मूर्ती आहे. बुद्धाची नाही, कुठली मूर्ती आहे, कुठली तरी आहे. खूप चांगली अशी उंच अशी मूर्ती आहे. आणि या 270 पायऱ्या आहेत वरती चढायला. वरती एक हे टेम्पल आहे. खूप भारी टेम्पल आहे. तर तिकडे जायचं आहे. आता आम्ही आलो इकडं वॉच फॅक्टरीमध्ये. इकडे बघा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वॉचेस आहेत. खूप भारी भारी महागडे दिसत आहेत. खूप महागडे वॉचेस आहेत. ज्वेलरी वगैरे आहेत. हा बघा, हा सगळ्यात एक्सपेन्सिव्ह वॉच आहे. 1580 रिंग. RM म्हणजे रिंग्स. कितना होगा पता है क्या? इसमें तेरा घर चला जाएगा. इतना पैसा है. मग 1000 का आहे ते रिंग आहे का? काहीच. फायनली 4 दिवसाच्या ट्रिपनंतर आम्ही आता निघालो आहे मुंबईला. मलेशियाची 4 दिवसाची ट्रिप झाली.
खूप चांगला एक्सपिरियन्स केला, खूप मजा आली. हे सगळे आता जाणार आपापल्या घरी, मित्र माझे. आता फ्लाईट आमची 7 वाजता आहे. आम्ही आता एअरपोर्टला आहे इकडं मलेशियामध्ये, कुलालंपूर एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे. खूप खूप चांगले नवीन मित्र बनलेत. हा माझा बनी आहे. गाईस फायनली बोर्डिंग झाले. आता आतमध्ये चाललो आहे बसायला, निघालो आहे. हे प्लेन आहे, आम्ही सर्व चाललो आहे आता. मजा आली का नाही? हे बघा मुंबई लोकलची गर्दी आणि आम्ही सर्व चाललो आहे आता. मजा आली का नाही? खालची मजा आहे एकदम. खूप मजा आली. फेकून द्यायचं का? कशाला? किती मजा केलीस? अरे मी त्याच्यासोबतच मजा केली. यशीर भाई मजा आहे की नहीं? फुल ऑन. चलो लेट्स गो बडीज. वो हमारा प्लेन है, अभी वो इंडिया छोड़ने वाला है. हमें विंडो सीटची अपेक्षित होतो, मला नाही भेटली, याला भेटली. सबले गाइस विंडो सीट ना, जादू कोई मिल गया. गाइस कोई मिल गया मतलब जादू. your valuables finally and window seat personal भेटली. belongings at all times, काकाने दिले का and window be seat? aware of any announcements made on this flight. Thank you. काय काय नशीब लागतं सेवियर सज्जनों, आपसे बस निवेदन है कि आप अपना सामान और बड़े इलेक्ट्रॉनिक सामान खुद बने ओवरहेड कंपार्टमेंट में रखें. गाईज फायनली आम्ही आता मुंबई एअरपोर्टला लँड झालो आहे मलेशियावरून. रात्रीचे वाजले 11:15. तर आता लँड झालो आहे आम्ही दोघं. बाकीचे तिकडे शॉपिंग करतात, आमची शॉपिंग झाली, आता आम्ही चाललो आहे घरी. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल, 4 दिवस कसे गेले कळालं नाही. आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जर तुम्हाला असेच मलेशियाचे लॉस पाहिजे चल तर पुढचे इंटरनॅशनल दुसरे इंटरनॅशनल ब्लॉग बघण्यात इंटरेस्ट असेल तर आमच्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. बाय बाय.